मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. विशेषतः हिंदुत्वाचा विषय गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, एक 2-3 महिन्यापूर्वी बांगलादेशचा क्रिकेट संघ आपल्या देशात आला होता, हिंदुस्थानात आला होता. तेव्हा आदित्यने सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता की जर बांगलादेशामध्ये हिंदूंवरती अत्याचार होत असतील तर अशा देशाच्या क्रिकेट संघाबरोबर आपण क्रिकेट खेळणं किती योग्य आहे. साहजिकच आहे, त्याला सत्ताधारी पक्षाकडनं काही उत्तर मिळालेलं नाही, ते मिळणारच नव्हतं. आत्ता सुद्धा गेले काही दिवस मी पाहतोय. आज मी तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण एवढं आहे की सातत्याने हे हल्ले सुरूच आहेत. अगदी बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे. इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जळले तरी आपण गप्प आहोत. त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे, त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत. हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली. कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याप खूप आहेत. त्यांना खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत. तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जाते, आणखीन काय काय होते, संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाही आहेत. तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे. मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित, 6 एअरबॅग आणि 6 रंगात. मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज 25.2 किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त 6,49,000 सुरू होते. यासोबत LED रिअर लॅम्प्स, USB चार्जर सह रिअर AC वेंट, वायरलेस मोबाईल चार्जिंग, नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत. फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स, होटगी रोड, सोलापूर.